नमस्कार, माधवीज किचन मध्ये आपले स्वागत आहे। मागच्या रेसिपीला आपण प्रेम दिल्याबद्दल आपले धन्यवाद। मी आज तुम्हाला स्नॅक्स मध्ये खाऊ शकतो अशी रेसिपी दाखवणार आहे। त्याचं नाव आहे चिकन कबाब। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। प्रथम उकडलेले चिकन बारीक करून घेतलेला आहे। उकडलेला बटाटा कुस्करून घेतलेला आहे। कांदा, गाजर, शिमला मिरची, सोया सॉस, चिली सॉस, गरम मसाला, हळद, आगरी मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट। आता आपण चिकनचे कबाब बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी प्रथम पॅन गरम करत ठेवून तेल टाकून त्यात कांदा, मिरची, अद्रक लसूणची पेस्ट टाकून मिक्स करून घेऊ। नंतर चिकन, शिमला मिरची, गाजर टाकून मिक्स करून घेऊ। थोड्या वेळाने त्यात मसाले टाकून ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, बटाटी उकडलेली टाकून मिक्स करून थंड व्हायसाठी बाजूला ठेवून देऊ। तयार केलेला मसाला थंड झालेला आहे। आता आपण त्याचे पॅटीज बनवून घेऊ।
आता आपले पॅटीस तयार झालेले आहेत. ते तळण्यासाठी लागणारे साहित्य बघू. प्रथम फेटलेलं अंड, कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आणि ब्रेडचा चुरा. आता आपण गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण कबाब फ्राय करून घेऊ. आता आपले कबाब तयार झालेले आहेत. आपण सर्व करून घेऊया. आपले कबाब खूप टेस्टी तयार झालेले आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला कोणती रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये हवी असेल त्याचे कमेंट करून सांगा. आता मी तुम्हाला भेटेन पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.